महापौराच्या परवानगीने बोलतोय. महापौर साहेब, माझं एक पत्र असतं शासकीय कर रद्द करण्याबाबत. शासकीय कर रद्द करण्याबाबत साहेब, आपल्या या वसई तालुक्यात सगळे शेतकरी बांधव राहत असतात आणि शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी घर बांधत असतात आणि त्या घराला आपण घरपट्टी लावतो. घरपट्टी बरोबर शासकीय करी लावतो आणि शासकीय करी सर एक मिनिट, शासकीय कर हे डबल का टिबल असतो आणि मला वाटतं या 15-16 वर्षात कुणी घरपट्टी भरली नसेल नवीन झाले तर शासकीय भरावी लागते म्हणून. तर माझं असं मत आहे की शासकीय रद्द करायला पाहिजे. या विषयावर आपले तालुक्याचे माननीय नेते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दिवंगत महापौरसाहेब दिवंगत जे तुम्ही त्याच्यात होता दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या बरोबर चर्चा देखील केली आहे. त्यांचे सर्व पत्र जे त्यांची चर्चा झालेली आहे ते सर्व पत्र माननीय लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी माझ्याकडे दिलेले आहे. त्याचबरोबर आपले शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांनाही पत्र दिलं आहे आणि पिंपरी चिंचवड जे आपल्या महाराष्ट्रातच नगरपालिका आहे तिथे शासकीय कर म्हणजे ते निवासी आणि वाणिज्य सगळेही रद्द केलेले आहे. शासकीय कर 2023चा त्यांचा GR आहे, तो GR देखील मला मिळालेला आहे. तर मला असं वाटते की ते शासकीय कर तुम्ही रद्द केलं तर आपल्या महानगरपालिकेत महसूल चांगल्यापैकी वाढतो आणि वाढेल आणि असं तो ठराव घ्यायचा आणि असं ठराव आहे शासनाकडे पाठवायचा आहे आणि तो तसा आपल्याला सचिव साहेब आपल्याला तो ठराव पाठवला का त्याची पाठवून द्या. दुसरं असं की गरीब शेतकऱ्यांच्या घराला शासकीय नाही मिळत. जे 5000 फुटाचे बंगले आहेत त्यांना शासकीय आहे. 600 फुटापर्यंत मला वाटतं महापौर महोदयाला सांगताय का शेतकरी आहे 5000 फूट मध्ये आम्हाला दोन्ही ठेवाव्या लागतात. बैलगाडी आता नाहीये सगळ्यांना पत्र पण लिहिले आहेत आणि त्यांचं महापौर आपण हमारे गाव में हमारा राज आपण पाठपुरावा शासनाकडे प्रस्ताव घ्या. आम्ही पाठिंबा देतो ना शास्ती रद्द करण्याचा. पण हमारे गाव में हमारा राज ठराव घेतलेला आहे हमारे गाव में हमारा राज नाही, त्याच्यामध्ये आहे शासकीय हा विषय आहे. आपण हा विषय शासनाकडे पाठपुरावा करावा. त्या अनुषंगाने का आपल्याला शासकीय माफ करायचे आहे. आपण त्यावेळी पाठपुरावा पण केलेला फॉलोअप केलेला. अजितदादांनी आपल्याला सांगितलेलं हा विषय घेऊन मान्यता देतो असं सांगितलेलं पण हे झालं आपलं दुर्दैव असं झालं. बरोबर आहे, त्याच्यात आपण पाठपुरावा करतो. साहेब त्याला जरूर विचारतो की शासकीय रद्द करण्याबाबत जर काय पत्र व्हायचं की कुठे जायचं असेल किंवा आपल्याला आपल्या नेत्याची गरज असेल ब्लॉक तर मी सगळ्यांची आपण तिकडे जायचं असेल ते जातो आणि पिंपरी चिंचवडचे जे अधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे साहेबांना तोंडपाठ. दुसरा त्याला विषय होता आमचा मननिसर्गाच्या बाबतीत तो आता सांगून टाकतो पत्र आहे माझं. एकाच माणसाकडून 2 विषय एका विषयावर 2दा टॅक्स म्हणजे तुम्ही गाडी येणार त्याचे 1000 रुपये येणार आणि परत टॅक्स भरला आणि परत 5 वर्षात होणार पण नाही. त्यामुळे मला रद्द करावा ही हमारे गाव में हमारा राज प्रस्ताव येईल तेव्हा परत पाठिंबा द्या आम्हाला.